आणि आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पेटलाय। मात्र असंतोषाची लाट पाकिस्तानातही पोहोचली आहे। पाकिस्तानात शिया मुस्लिमांनी अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला। मात्र इराणच्या युद्धाचं पाकिस्तानशी कनेक्शन नेमकं काय पाहूया। आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पेटलाय। इराणच्या सरकारनं आयातुल्लाच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा दिलाय। इराणचं सैन्य पश्चिम आशियातील अमेरिकेच्या तळांवर हल्लेही करतंय, पण इराणमधील या असंतोषाची आग पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह कराची आणि लाहोरमध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधात तीव्र आंदोलनं केली जात आहेत। पाकिस्तानमधील अमेरिकी दूतावासाबाहेर हिंसक आंदोलनं सुरू झाली आहेत। मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जाते आहे। कराचीमध्ये शेकडोंच्या संख्येनं आंदोलक अमेरिकेच्या दूतावासाबाहेर जमले आहेत। सुरुवातीला हे शांतिपूर्ण आंदोलन होतं, पण हळूहळू आंदोलनानं उग्र रूप धारण केलं। दूतावासावर दगडफेक करण्यात आली। दूतावासाच्या मुख्य गेटवर हातोडा आणि लोखंडी रॉडनं तोडफोड करण्यात आली। गेट तुटल्यानंतर जमाव दूतावासाच्या आत घुसला, पण त्यावेळी अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांवर गोळीबार केला। या राड्यात 12 जणांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानी पोलीस आणि सैनिक अमेरिकन दूतावासाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत। मात्र जमावाची संख्या हळूहळू वाढते आहे। पाकिस्तानी सैनिकांवरही दगडफेक केली जाते। आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा केला जातोय। दोन्ही बाजूची धुमश्चक्री पाहता पाकिस्तानातली परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। पण इराणमध्ये आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानमध्ये का उमटतायत? तर इराण हा मुस्लिम शिया बहुल देश आहे। इथं शिया मुस्लिमांची संख्या 90% असून इतर देशांच्या तुलनेत इराणमध्ये सर्वाधिक शिया मुस्लिम आहेत। म्हणूनच पाकिस्तानातील शिया समुदाय अमेरिकेविरोधात आक्रमक झालाय। इराण विरुद्ध अमेरिका संघर्षात आता शिया संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे। पश्चिम आशियातील देशांमध्ये इराणनं शिया मुस्लिमांचे लढाऊ गट उभे केल्याचं म्हटलं जातं। लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, इराकमध्ये शिया मिलिशिया, येमेनमध्ये हुथी, सिरियामध्ये हमास या शिया मुस्लिम बंडखोर संघटना ऍक्टिव्ह आहेत। या गटांना शिया प्रॉक्सी नेटवर्क असंही म्हटलं जातं। इराणनं अमेरिकेसोबत कधीच दोन हात केले नाहीत। इराणनं स्वतःवर येणारा धोका कमी करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला मध्य पूर्व देशांमधील प्रॉक्सी वॉरमध्ये गुंतवून ठेवलं। शिया प्रॉक्सी नेटवर्कचा इराणनं मोठ्या शिताफीनं वापर केला। आता इराणच्या रक्षणासाठी ही रणनीती आखणाऱ्या आयातुल्ला खामेनींचा खात्मा झालाय। त्यामुळे शिया समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे। इराणनं पश्चिम आशियातल्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरू केले आहे। सोबतच शिया बंडखोर संघटनाही अंतर्गत हल्ले करून अमेरिकेला जेरीस आणू शकतात। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।